नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 118. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात रुपये 20,000 मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी रुपये 7,200 होते, तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल? सर्वप्रथम एका दिवसाची मजुरी जी आहे ती आपण स्त्रियांसाठी आणि पुरुष यांच्यासाठी X रुपये आणि Y रुपये मानून घेऊयात. त्यानंतर त्यांनी एकूण 5 दिवसाची मजुरी दिलेली आहे, परंतु आपल्याला जर एका दिवसाची मजुरी काढायची असेल तर भागिले 5 करावं लागेल. तर इथे 5 20 म्हणजे 4,000 रुपये ही त्यांची एका दिवसाची मजुरी असेल, दोघींची मिळून एकत्र. म्हणून आपल्याला समीकरण मांडता येईल 5x अधिक 5y बरोबर 4,000. हे आपलं एक समीकरण झालं. याला सोपं करता येईल. याला जर आपण 5 ने भागितलं तर इथे 8×5 = 800 होईल. तर याला आपण y बरोबर 800 - x असं लिहू शकतो. याला आपण समीकरण 1 नाव देऊयात. त्याच पद्धतीने दुसरी जी अट दिलेली आहे त्यात 7 स्त्रिया आणि 3 पुरुष यांचे दोघींची मिळून मजुरी जी आहे ती 7,200 आहे, परंतु ती 2 दिवसांची आहे म्हणून आपल्याला भागिले ते सुद्धा 2 करावं लागेल, म्हणजे हे 3600 होईल. आणि यात आपल्याला फक्त आता जी आपण y ची किंमत काढलेली आहे ती यात टाकायची आणि सोपं करायचं आहे. इथे याला सोपं केल्यानंतर हा 7x आणि हा 3 × 800 - x म्हणजे 3×8 = 24 हा अधिक 2400 - 3x बरोबर 3600 होईल. हा 7x मधून 3x गेला, हा 4x येईल आणि हा तिकडे पाठवल्यानंतर 3600 मधून 2400 वजा केल्यावरती आपल्याला मिळणार आहेत 1200 आणि हा इकडे भागिले होईल. 1200 भागिले 4 केलं तर तुम्हाला उत्तर मिळतंय 300. म्हणजे स्त्रियांची एका दिवसाची जी मजुरी आहे ती 300 रुपये आहे. आपण y मध्ये ही जर व्हॅल्यू ठेवली, किंमत ठेवली, तर इथे 800 मधून 300 जर गेले तर मिळतात 500. म्हणजे 500 रुपये मजुरी जी आहे ती एका दिवसाची पुरुषांची आहे. आणि आपल्याला विचारलेलं असं आहे की 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती आहे? तर 1 पुरुष म्हणजे या ठिकाणी 500 रुपये आणि 2 स्त्रिया म्हणजेच 2 × 300 बरोबर. याला सोपं करायचं आहे. हा 500 आणि 3 × 2 = 6 एकूण 1100 मिळतो आहे. आणि आपल्याला या ठिकाणी अचूक पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे.